श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा आपला अत्यंत महत्त्वाचा आणि जीवन बदलणारा विषय आहे तो म्हणजे ज्या लोकांनी तुला दूर लोटलं तेच लोक तुझ्या मागे मागे करतील. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही प्रसंग येतात. काही लोक आपल्याला साथ देतात तर काही लोक आपल्याला सोडून जातात. पण नेहमी हे लक्षात ठेवा, जे लोक आपल्याला सोडून गेले, आपल्याला कमी लेखलं, आपल्यावर विश्वास ठेवला नाही, आज तेच लोक एक दिवस आपल्या यशामागे धावणार असतात. स्वामी म्हणतात, परिस्थिती बदलायला वेळ लागतो पण कर्म कधीही वाया जात नाहीत. भक्तांनो, अनेक वेळा असं होतं की आपण कोणासाठी तरी मनापासून सगळं काही करतो, त्यांना मदत करतो, त्यांच्यावर विश्वास ठेवतो, पण वेळ आली की तेच लोक आपल्याला दूर लोटतात, आपल्याला अपमानित करतात, दुर्लक्षित करतात. तेव्हा मन दुखावतं, हो की नाही? पण स्वामी सांगतात, दुःख हे तात्पुरतं असतं, पण तुझं धैर्य कायमचं ठेव. जे लोक तुला सोडून गेले त्यांच्यावर राग धरू नकोस, त्यांचा तिरस्कार करू नकोस, कारण ते लोक तुझ्या आयुष्यातील एक परीक्षा आहेत. ते तुला मजबूत बनवण्यासाठी आले होते. जर ते लोक तुला सोडून गेले नसते तर तू कदाचित आज इतका मजबूत झाला नसतास. स्वामी भक्तांनो, कधी असा प्रसंग आलाय का तुमच्या जीवनात की कोणीतरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आलं आणि ते निघून गेलं, परंतु तुम्हाला तेव्हापासून योग्य लोकांची जाणीव व्हायला लागली? स्वामी म्हणतात, ज्यांनी तुला दुखावलं त्यांचं आभार मान, कारण त्यांनी तुला स्वतःची किंमत समजावली. भक्तांनो, आयुष्यात यश मिळवायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणावरही अवलंबून राहू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वामींवर श्रद्धा ठेवा. जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांच्यामुळे तुमचं काहीच बिघडत नाही, उलट तुम्हाला तुमची ताकद कळते. प्रेक्षकांनो, स्वामींनी नंतरचा संदेश तर खूप छान दिलेला आहे आणि तो ऐकून तुमच्या आयुष्याचं सार्थक होईल. पण प्रेक्षकांनो, आत्ता जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ स्किप करू नका आणि आत्ताच श्री स्वामी समर्थ टाईप करा, कारण हे तुमचं भाग्य आहे की स्वामींचा हा संदेश आज तुम्हाला मिळाला आहे. स्वामी सांगतात, तू एकटा नाही आहेस, मी तुझ्यासोबत आहे. जेव्हा सगळे लोक दूर जातात तेव्हा स्वामी तुमच्यासोबत असतात, तुमचं रक्षण करतात, मार्ग दाखवतात आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा तेच लोक परत तुमच्याकडे देखील घेऊन येतात. पण त्यावेळेस तुमचं मन बदललेलं असतं, तुम्ही पूर्वीपेक्षा मजबूत झालेला असतात. तुम्हाला समजलेलं असतं की कोण आपलं आणि कोण परकं. स्वामी म्हणतात, वेळच सर्वांना उत्तर देते. आज जे लोक तुम्हाला कमी लेखतात, उद्या तेच लोक तुमचं कौतुक करतील. आज जे लोक तुमच्याकडे पाठ फिरवतात, उद्या तेच लोक तुमच्या मागे मागे धावतील. पण हे सगळं कसं शक्य होईल? कारण तुम्ही तुमचं कर्म प्रामाणिकपणे करत राहा. तुम्ही हार मानत नाही, तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवला आहे. स्वामी समर्थ सांगतात, श्रद्धा आणि सबुरी ठेव. भक्तांनो, आज तुम्हाला जे दुःख मिळतंय ते उद्याच्या आनंदाची सुरुवात आहे. जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांना सिद्ध करून दाखव की तू काहीतरी करू शकतोस. पण हे सिद्ध करताना अहंकार आणू नकोस, कारण स्वामी सांगतात, अहंकार हा यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तुम्ही फक्त तुमचं काम करत राहा. कोण काय म्हणतं याकडे लक्ष देऊ नका, पूर्णपणे दुर्लक्ष करा, कारण लोकांचं कामच असतं आपल्याला बोलणं. आज ते तुम्हाला हसतील पण उद्या तेच लोक तुमचं कौतुक करतील, चार चौघात तुमचं नाव काढतील. स्वामी म्हणतात, लोक बदलतात पण कर्माचं फळ कधी बदलत नाही. तुमचं कर्म चांगलं असेल, योग्य असेल, तुमची नियत शुद्ध असेल तर तुम्हाला यश मिळणारच. आणि हो, जे लोक तुम्हाला सोडून गेले तेच लोक तुमच्याकडे परत येणार, पण त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर अवलंबून राहू नका. फक्त त्यांना माफ करा आणि पुढे जा. स्वामी म्हणतात, क्षमाशीलता हेच खरी ताकद आहे. भक्तांनो, बदला घेण्याची गरज नाही किंवा त्याच्याशी तिरस्कार करण्याची अजिबात गरज नाही, कारण स्वामी स्वतः न्याय देतात. ते आहेत की न्याय द्यायला, मग आपण बदला कशासाठी घ्यायचा? जे तुमच्यासोबत चुकीचं करतात त्यांना त्यांच्या कर्माचं फळ नक्कीच मिळतं.
तुम्ही फक्त शांत राहा. आणि हो, जे लोक शांत राहतात, क्षमाशील असतात, त्याच लोकांना स्वामी साथ देतात आणि तुमच्या मार्गावर चालत राहा. एक दिवस असा येईल की तुम्ही मागे वळून पाहाल आणि तुम्हाला कळेल की त्या लोकांनी तुम्हाला सोडून दिलं तेच तुमच्यासाठी चांगलं झालं आहे. कारण त्यांच्यामुळे तुम्ही स्वतःला शोधलं, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलात आणि स्वामींवर श्रद्धा ठेवायला शिकलात. स्वामी समर्थ सांगतात, तुझं यश तुझ्या हातात आहे. भक्तांनो, आजपासून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कोण तुम्हाला सोडून गेलं यावर विचार करू नका, तर तुम्ही कुठे पोहोचणार आहात यावर लक्ष केंद्रित करा. तुमचं ध्येय मोठं ठेवा, तुमची मेहनत प्रामाणिक ठेवा आणि हो, स्वामींवर विश्वास ठेवा. ज्या लोकांनी तुम्हाला दूर लोटलं, दूर केलं, तेच लोक उद्या तुमच्या यशामागे धावतील, तुमच्या मागे मागे येतील. पण त्यावेळेस तुम्ही इतके पुढे गेलेलं असाल की त्यांच्या गरजच भासणार नाही. तर मित्रांनो, स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, जे गेलं ते गेलं, पुढे बघ. भक्तांनो, भूतकाळात अडकून राहू नका. जे झालं ते विसरा आणि नवीन सुरुवात सुरू करा. स्वामी तुमच्यासोबत आहेत, तुमचं रक्षण करत आहेत आणि योग्य वेळी तुम्हाला योग्य मार्ग देखील दाखवणार आहेत आणि योग्य ते यश देणार आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रद्धा ठेवा, सबूर ठेवा आणि कर्म करत राहा. स्वामी समर्थ महाराज की जय. भक्तांनो, आयुष्यात जेव्हा सगळे दूर जातात ना, तेव्हा मन खरंच खूप एकटं पडतं. असं वाटतं की आपण कोणासाठी काहीच नाही. पण त्या शांत क्षणामध्ये एक आवाज येतो, तो म्हणजे माझ्या स्वामींचा असतो. घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. ज्या लोकांनी तुला दूर लोटलं त्यांच्यामुळे तू तुटला नाहीस, उलट अधिक मजबूत झालास. तुझ्या डोळ्यातले अश्रू, तुझ्या मनातली वेदना, हे सगळं स्वामी पाहत होते. आणि लक्षात ठेव, स्वामी कधीही त्याच्या भक्ताला रिकाम्या हाताने सोडत नाहीत. ते त्यांची ओंजळ नेहमी सुखाने भरतात. आज तू एकटा चालतोयस, पण उद्या तुझ्या यशाच्या मागे तेच लोक धावतील. ज्या लोकांनी तुला नाव ठेवली, तुझ्यावर हसली, उद्या तेच लोक तुझ्या यशामागे उभे असतील. ज्यांनी तुला कधी ओळखलंच नाही, तेच लोक तुझं नाव घेतील, तुझं कौतुक करतील. पण त्या दिवशी मात्र तुझ्या डोळ्यात अश्रू नसतील, तर तुझ्या मनात रागही नसेल, फक्त स्वामींबद्दल कृतज्ञता असेल. कारण तुला समजलेलं असेल, ज्यांनी मला सोडलं तेच माझं खरं बळ बनलं. भक्तांनो, जर तुम्हालाही कधी कोणीतरी सोडून गेलं असेल तर निराश होऊ नका, कारण स्वामी तुमच्यासाठी काहीतरी मोठं ठरवत आहेत. फक्त एकदा मनापासून बोला, स्वामी मला सोडू नका, आणि मग बघा आयुष्य कसं बदलतं. स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या कुटुंबियांबरोबर नक्की शेअर करा. प्रेक्षकांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. पण हो, तुमचा स्वामींवर विश्वास असेल तरच बरं का. आणि हो भक्तांनो, तुम्ही जरी एक कमेंट केली तरी त्याच कमेंटवर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो. मंडळीनो, तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव स्वामींची कृपा राहो, ही माझ्या स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. असेच धीर देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.